नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्याकडे आज आलेली आहे, ती तर आपण जाणूनच घेणार आहोत. प्रथमतः सर्वांना शिवजयंतीच्या सर्वांना भगव्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. चला तर जाणून घेऊयात नक्की शिवजयंतीविषयी जे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायचं ठरवलेलं आहे. मुख्यमंत्री शिवजयंतीपासून तुम्हाला 8वा हप्ता देणार का? तर देणार असतील तर कधीपासून चालू होणार आहे? सर्व अपडेट 8व्या हप्त्याविषयी सर्व अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. 8वा हप्ता नक्की कधीपासून चालू होणार आहे आणि शिवजयंती विशेष तुम्हाला हे वाटप होणार आहे का? तर तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. महिलांना पैसे येणार, परंतु ते कधी येणार? आणि प्रत्येक हप्ता जो आहे आतापर्यंतचा 20 तारखेच्या पुढेच वाटप झालेला आहे, परंतु हा हप्ता लवकर वाटप होणार असल्याची एक शक्यता आहे. कारण शिवजयंती सर्वांना साजरी करता यावी, महिलांचा आनंद शिवजयंतीनिमित्त द्विगुणित करता यावा, यासाठी मुख्यमंत्री काही पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. आणि आजपासून शिवजयंतीच्या निमित्ताने महिलांना हे वाटप होणार का? चला तर याविषयी डिटेल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 7 हप्त्याचे पैसे तुम्हाला आलेच असतील, परंतु इथून पुढचा 8वा हप्ता नक्की कोणत्या महिलांना येणार, कोणत्या महिला वगळल्या जाणार आणि ज्या महिलांना येणार नाहीत त्या नक्की वगळल्या जाणार की त्यांना परत काही दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहेत, ही सुद्धा डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि महिलांसाठी सर्वात मोठा एक बदल घडलेला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे. तो काय असणार आहे त्याविषयी सर्व महिलांना चिंता लागलेली आहे. कारण तो बदल इतका खतरनाक आहे की महिलांना दरवर्षी काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर जाणून घेऊयात नक्की कोणते बदल घडलेले आहेत आणि महिलांना 8वा हप्ता कधी येणार, राहिलेल्या महिलांना पैसे भेटणार का, ज्या महिला वगळल्या गेलेल्या आहेत त्यांना परत पैसे किंवा अर्ज दुरुस्ती करता येणार का? चला तर जाणून घेऊयात. महिलांना पैसे पडण्यास सुरुवात होणार, पण कोणत्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे? 2 ते 3 टप्पे होणार आहेत. शिवजयंती विशेष मुख्यमंत्र्यांनी जे घोषणा करणार आहेत त्यात महिलांना पैसे तर पडणार आहेत, पण ते कधीपासून पडणार आहेत आणि ते कधीपर्यंत पडत राहणार आहेत? तर महिलांना आजपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे, परंतु आज किती टप्प्यात आणि कोणत्या महिलांना पैसे पडणार? ज्या महिलांना एकही आतापर्यंत सर्व हप्ते क्लिअर आलेत आणि ज्या महिलांचं उत्पन्न ज्या अटी पात्र आहेत, ज्या महिला सर्व अटी पात्र आहेत त्या महिलांना पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. परंतु त्यातसुद्धा काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हे पैसे पडणार आहेत, दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात असे 3 टप्प्यात हे पैसे पडणार आहेत. पहिल्या टप्प्यात 3 दिवस पैसे पडणार आहेत, 19, 20 आणि 21 हा पहिला टप्पा असणार आहे. 10 जिल्हे असणार आहेत. 10 जिल्ह्यात या 3 पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात बाकीचे राहिलेले अर्धे जिल्हे होणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 28 तारखेपर्यंत सर्व महिलांना पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. ते पूर्णपणे सर्व महिलांना पैसे येणार आहेत. तर आता जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे, तो काय असणार आहे आणि मोठा बदल शासनाने कशामुळे केलेला आहे? कारण PM किसान योजनेमध्ये सुद्धा असा बदल केलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा हा बदल करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना आता प्रत्येक वर्षी जून महिन्यात जी KYC करावी लागणार आहे, प्रत्येक वर्षी जून महिन्यात महिलांना KYC करणं बंधनकारक असणार आहे. कारण प्रत्येक वर्षी ज्या महिला नवीन ॲड होतील किंवा वगळल्या जातील, जर शासनाला ही योजना कंटिन्यू करायची असेल तर मात्र अर्जसुद्धा कंटिन्यू करता येणार आहेत. आणि जर योजना चालू ठेवली तर मात्र काही महिला वयामुळे किंवा पात्रतेमुळे परत KYC केल्यानंतर वगळल्या जाणार आणि जर ज्या महिला नवीन ॲड झालेल्या आहेत त्या महिलांची सुद्धा पात्रता ठरवली जाणार आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी जून महिन्यात महिलांना KYCचं ऑप्शन हे करून दिलेलं आहे शासनाने
जून महिन्यात KYC करावीच लागणार आहे. हा सर्वात मोठा बदल शासनानं केलेला आहे. कारण शासनाला ही योजना चालू ठेवायची आहे, बंद करायची नाही आहे. त्यामुळे हा मोठा बदल शासनानं केलेला आहे. प्रत्येक वर्षी जून महिन्यात तुम्हाला KYC करावी लागणार आहे. महिलांसाठी आता आनंदाची बातमी. काय असणार आहे ती आनंदाची बातमी? 2100 रुपयांची घोषणा 2100 रुपयांची घोषणा लवकरच केली जाणार आहे आणि त्यावर मुख्यमंत्री येत्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला घोषणा करणार आहेत. 2100 रुपयांची घोषणा होणार असल्याची माहिती आपल्याकडे खात्रीशीर आलेली आहे. कारण शासनाला ही योजना चालू ठेवायची आहे. 2100 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला होणार आहेत. 2100 रुपयांचं वाटप सुरू होणार ते, परंतु कधी तर अर्थसंकल्प जेव्हा सादर होणार आहे तेव्हा मात्र तुम्हाला यावर शिक्कामोर्तब होणार आहे. आणि महिलांसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे 8व्या हप्त्याची तारीख ही घोषित झालेली आहे. 8वा हप्ता कधीपासून चालू होणार आहे? तर खरं तर आज 19 तारखेपासून हा हप्ता वाटप सुरू होणार आहे, परंतु 3 टप्प्यात हे पैसे येणार आहेत. 28 तारीख एंड असणार आहे. 28 तारखेपर्यंत हे सर्व महिलांच्या खात्यात पैसे पडणार आहेत. काळजी करू नका. सर्व लाडक्या बहिणींची शिवजयंती उत्साहात साजरी होणार आहे. कारण त्यांना 1500 रुपयांचं हे वाटप सुरू झालेलं आहे. शिवजयंती विशेष हा 8वा हप्ता असणार आहे. त्यामुळे शिवजयंतीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना हे वाटप चालू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची शिवजयंती ही उत्साहातच साजरी होणार. एकनाथ शिंदेंनी हा वादा केलेला आहे. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी आनंदाची अजून एक बातमी. 3 गॅस मोफत जे वितरण शासनानं घोषित केलेलं होतं त्यावर शिक्कामोर्तब केलेलं होतं, परंतु ते वाटप होत नव्हतं आणि सर्व महिलांपर्यंत हे पोचत नव्हतं. ते सुद्धा आता तुमच्यापर्यंत पोचणार आहे. 1 वर्षात 3 गॅस मोफत हे तुम्हाला वाटप चालू झालेलं आहे. त्यासाठी जर तुम्हाला भेटत नसेल हे 3 गॅसचे पैसे, सबसिडी तुमच्या अकाउंटला जमा होत नसेल तर काय करायचं आहे ते पण लगेच सांगतो. तुम्हाला करायचं आहे काय? तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे, तुमचं KYC करून घ्यायची आहे आणि तुम्ही तिथे तुमचं गॅसचं पुस्तक घेऊन गेल्यानंतर मोबाईल नंबर ते सर्व लिंक करून घ्या, बँक अकाउंट सगळं क्लिअर करून घ्या, KYC करून घ्या. तुम्हाला हे 3 गॅसचे पैसे अपडेट राहा, पैसे पडत राहतील. टेन्शन घेऊ नका. सर्व लाडक्या बहिणींना आज आनंदाच्या बातम्या आपण दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांना शिवजयंतीच्या पुनश्च एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर्वांचे.